मित्रांनो, आपल्या केसांचे आरोग्य हे फक्त बाहेरून वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांवर अवलंबून नसतं, तर ते आपल्या शरीराच्या आतल्या पोषणावरही तितकंच अवलंबून असतं। अनेक वेळा केस गळतीची समस्या आपण फक्त तेल बदलून किंवा शॅम्पू बदलून सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण खरी कारणं आपल्याला आतमध्येच सापडतात। शरीरात जेव्हा व्हिटॅमिन्स आणि खनिजे कमी पडतात तेव्हा त्याचा परिणाम थेट केसांच्या मुळांवर होतो। केस विंचरताना हातात येणारे केस हे फक्त सौंदर्याचं नुकसान नसतं, तर ते आपल्या शरीराकडून आलेला एक इशारा असतो की आता आपल्या आहाराकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे। अशा वेळी निसर्गातला एक अनमोल वरदान म्हणजे आवळा हे छोटेसे हिरवे फळ आपल्या केसांसाठी जणू नैसर्गिक टॉनिकच आहे। आवळ्यात असलेले भरपूर व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फॅटी ऍसिड्स हे केसांच्या मुळांना आवश्यक पोषण देतात आणि टाळूतील रक्ताभिसरण सुधारतात। यामुळे केस मजबूत, दाट आणि चमकदार दिसू लागतात। नियमित आवळा सेवन केल्याने केसगळती कमी होते आणि नवीन केसांची वाढही वेगाने होते। याशिवाय आवळा केसांना अकाली पांढरे होण्यापासून वाचवतो आणि कोरडेपणावर नियंत्रण ठेवतो। त्यामुळे हा एकच घटक अनेक समस्यांवर नैसर्गिक उपाय ठरतो। आवळ्याचा उपयोग अनेक प्रकारे करता येतो। सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस घेणे, सुक्या आवळ्याची पावडर मधाबरोबर खाणे किंवा मेहंदीमध्ये मिसळून केसांवर लावणे, या सगळ्या पद्धती परिणामकारक आहे। नियमित वापर केल्याने केसांना आतून बळकटी मिळते आणि काही आठवड्यांतच फरक दिसू लागतो। आवळ्याचा सतत वापर म्हणजे आपल्या केसांसाठी एक प्रकारचा संरक्षण कवचच आहे, जो केस गळती कमी करतो, केसांना दाटपणा देतो आणि त्यांच्या नैसर्गिक रंगाला जपतो। खरं तर सौंदर्य उत्पादनांपेक्षा एक नैसर्गिक सवय जास्त शक्तिशाली असते आणि आवळा त्याचं जिवंत उदाहरण आहे। केस पातळ होण्यामागे लोहाची कमतरता हे एक अत्यंत सामान्य पण महत्त्वाचं कारण आहे। लोह हे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आवश्यक असतं आणि हिमोग्लोबिनचं मुख्य काम म्हणजे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत, विशेषतः केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवणं। जेव्हा रक्तामधील लोहाचं प्रमाण घटतं तेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळत नाही। परिणामी मुळे कमजोर होतात, केस गळायला लागतात आणि नवीन केस उगवण्याची प्रक्रिया मंदावते। हेच कारण आहे की लोहाची कमतरता दीर्घकाळ राहिल्यास केस पातळ होतात आणि त्यांची नैसर्गिक डेन्सिटी कमी होऊ लागते। विशेषतः स्त्रियांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते, कारण मासिक पाळी, गर्भधारणा किंवा स्तनपानाच्या काळामध्ये शरीरातून लोहाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होतं। जर या काळामध्ये आहारात लोहयुक्त अन्नपदार्थांचा समावेश नसेल तर केस गळती अधिक वाढते। मित्रांनो, बीटरूट हा अशा पदार्थांपैकी एक आहे जो रक्तातील लोहाची पातळी नैसर्गिकरित्या वाढवतो। बीटरूट मध्ये लोहासोबतच फॉलिक ऍसिड, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे रक्त शुद्धीकरणात आणि नवीन रक्त निर्मितीस मदत करतात। नियमितपणे बीटरूटचा रस पिणे किंवा सॅलडमध्ये त्याचा समावेश करणे केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरते। याशिवाय पालक, राजमा, चणे, डाळी, सोयाबीन आणि टोफू यांसारखे पदार्थ लोहाचा उत्तम स्रोत आहे। हे पदार्थ केवळ रक्त वाढवत नाही तर केसांना आतून बळकटी देऊन त्यांचा गळतीचा वेग कमी करतात आणि नवीन केस उगवण्यास मदत करतात। पण मित्रांनो, केवळ आहारावर अवलंबून राहणे पुरेसे नाहीये। जर केस पातळ होणे जास्त प्रमाणात होत असेल आणि त्यासोबतच थकवा, चक्कर येणे किंवा त्वचा फिकट पडणे अशी लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे। डॉक्टर तुमच्या रक्तातील लोहाचे प्रमाण तपासून आवश्यक असल्यास लोहपूरक आहार म्हणजेच आयरन सप्लिमेंट सुचवू शकतात। मात्र स्वतःहून पूरक आहार घेणे धोकादायक ठरू शकते, कारण जास्त लोहामुळे शरीरात विषबाधा होऊ शकते। त्यामुळे योग्य तपासणी, संतुलित आहार आणि नियमित सवयी या तिन्हींच्या एकत्रित प्रयत्नाने केस पुन्हा निरोगी, दाट आणि मजबूत बनवता येतात। जर डोक्यामध्ये सतत खाज येत असेल आणि कोंड्याचे पांढरे कण सतत खांद्यावर पडत असतील तर हा केवळ बाह्य त्रास नसून टाळूच्या आरोग्याशी संबंधित संकेत असतो। अशा वेळी बाजारातील रासायनिक शॅम्पूंवर अवलंबून राहण्यापेक्षा घरगुती उपाय अधिक परिणामकारक ठरतात। लिंबामध्ये असलेले नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म टाळू स्वच्छ ठेवतात आणि कोंड्याची वाढ थांबवतात। थोड्या साखरेसह लिंबाचा रस मिक्स करून टाळूवर हलक्या हाताने मसाज करा। हे मिश्रण टाळूवरील मृत पेशी आणि तेलकट थर काढून टाकते। आंघोळीच्या काही तास आधी हा उपाय करून नंतर केस सौम्य शॅम्पूने धुतल्यास काही दिवसांतच खाज आणि कोंडा कमी होतो। आवळा हा टाळू आणि केसांसाठी निसर्गाचा वरदान आहे। त्यातील व्हिटॅमिन सी टाळूला पोषण देऊन फंगल इन्फेक्शन कमी करतो। जर कोंडा जुना आणि जिद्दी असेल तर आवळा पावडर मध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा आणि ती केसांच्या मुळांवर लावा। एका तासानंतर केस कोमट पाण्याने धुतल्यास टाळू स्वच्छ आणि ताजेतवाने होते। आवळ्यातील अँटीऑक्सिडंट्स टाळूतील पेशींना पुनरुज्जीवित करतात, ज्यामुळे केस अधिक निरोगी आणि मजबूत होतात। नियमित वापर केल्याने कोंड्याची समस्या मुळातून कमी होते आणि केसांना नैसर्गिक चमक येते।
मित्रांनो, कोंड्याविरुद्ध नारळ तेलही अत्यंत प्रभावी ठरते। रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेलामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळून टाळूवर हलक्या हाताने मालिश करा। हे मिश्रण रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी कोमट पाण्याने केस धुवा। या उपायामुळे टाळूतील कोरडेपणा नाहीसा होतो आणि कोंडा सहज निघून जातो। लिंबातील अँटीफंगल गुणधर्म आणि नारळ तेलातील ओलावा केसांना मऊ, मुलायम आणि निरोगी ठेवतात। नियमित वापर केल्याने टाळूतील जळजळ कमी होते आणि नवीन केस वाढीस पोषक वातावरण तयार होते। मित्रांनो, जर ह्या सर्व उपायानंतरही कोंड्याची समस्या कमी होत नसेल तर एक पारंपरिक पण प्रभावी उपाय म्हणजे कापूरयुक्त तेल। 100 ग्राम नारळाच्या तेलामध्ये 4 ग्राम कापूर मिसळून हे तेल बाटलीमध्ये साठवून ठेवा। दिवसातून 2 वेळा ह्या तेलाने टाळूवर हलक्या हाताने मालिश करा। कापूर टाळू थंड ठेवतो, रक्ताभिसरण सुधारतो आणि फंगल संसर्ग रोखतो। काही दिवसांच्या सातत्यपूर्ण वापरानंतर कोंड्याचा त्रास लक्षणीयरित्या कमी होतो आणि केस पुन्हा दाट, स्वच्छ आणि चमकदार दिसू लागतात। अशा प्रकारे नैसर्गिक घटकांच्या नियमित वापराने कोंडा केवळ नाहीसा होत नाही तर टाळूचे आरोग्यही दीर्घकाळ टिकून राहते। मित्रांनो, आजकाल तरुण वयातच केस पांढरे होणे ही अत्यंत सामान्य गोष्ट झाली आहे। पूर्वी ही समस्या वयानुसार होत असे, पण आता 18-20 वर्षांच्या वयोगटातही अनेकांना याचा अनुभव येतो। यामागे केवळ आनुवंशिकता नाही तर आधुनिक जीवनशैली, असंतुलित आहार आणि तणाव हे देखील महत्त्वाची कारणे आहे। आपला आहार जेव्हा शरीराला आवश्यक पोषण देण्यात कमी पडतो तेव्हा त्याचा परिणाम थेट केसांच्या मुळांवर आणि रंगद्रव्यावर होतो। केसांचा नैसर्गिक काळा रंग मेलॅनिन ह्या रंगद्रव्यावर अवलंबून असतो, पण शरीरातील पेशींना पुरेसं पोषण न मिळाल्यास मेलॅनिनचं उत्पादन कमी होतं आणि केस हळूहळू पांढरे होऊ लागतात। व्हिटॅमिन्सची कमतरता ही या प्रक्रियेतील सर्वात मोठी भूमिका बजावते। विशेषतः व्हिटॅमिन B12 हे केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषण पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम करतं। त्याची कमतरता झाल्यास मेलेनोसाइट पेशी दुर्बल होतात आणि केसांचा रंग हरवतो। अनेक वेळा शाकाहारी लोकांमध्ये ही समस्या अधिक दिसते, कारण व्हिटॅमिन B12 प्रामुख्याने प्राणिज पदार्थांमधून मिळते। त्यामुळे अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये दूध, अंडी, पनीर, दही, मासे किंवा मशरूम यांचा नियमित समावेश करावा। हे पदार्थ नैसर्गिकरित्या केसांना पोषण देतात आणि अकाली पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावतात। याचबरोबर व्हिटॅमिन D सुद्धा केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। सूर्यप्रकाश हा याचा सर्वात चांगला स्रोत आहे, पण आजच्या काळामध्ये लोक घरामध्येच जास्त वेळ घालवतात, त्यामुळे व्हिटॅमिन D ची कमतरता झपाट्याने वाढली आहे। ही कमतरता झाल्यास केसांची मुळे कमकुवत होतात, टाळूतील रक्ताभिसरण कमी होते आणि मेलॅनिनचे उत्पादन घटते। त्यामुळे दररोज काही वेळ सकाळच्या सूर्यप्रकाशात बसणं आणि मासे, दूध, काजू किंवा मशरूम सारखे पदार्थ आहारात घेणं अत्यंत आवश्यक आहे। यामुळे फक्त केसांचं आरोग्य सुधारत नाही तर त्वचा आणि हाडंही मजबूत राहतात। मित्रांनो, केस पुन्हा काळे करण्यासाठी केवळ बाह्य उपाय पुरेसे नसतात। शरीराच्या आतून पोषण मिळणं अधिक महत्त्वाचं आहे। संतुलित आहार, पुरेशी झोप, तणावमुक्त जीवन आणि नैसर्गिक जीवनशैली अंगीकारल्यास केस पांढरे होण्याचा वेग कमी करता येतो। धूम्रपान, मद्यपान आणि जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले अन्न हे शरीरातील व्हिटॅमिन्स कमी करतात, त्यामुळे ह्या सवयी टाळणे आवश्यक आहे। दररोज 1 ग्लास दूध, थोडा सूर्यप्रकाश आणि हिरव्या भाज्यांचा नियमित आहार एवढं साधं पण सातत्यपूर्ण पालन केल्यास केसांना पुन्हा नैसर्गिक काळेपणा आणि ताकद मिळू शकते। आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे डोकेदुखी आणि केस गळती ही समस्या अनेकांना भेडसावते। सततचा मानसिक ताण, झोपेचा अभाव आणि चिंतेचा प्रभाव थेट डोक्याच्या नसांवर पडतो। या ताणामुळे टाळूतील रक्ताभिसरण कमी होते आणि केसांच्या मुळांना पुरेसं पोषण मिळत नाही। परिणामी केस हळूहळू गळू लागतात आणि डोके जड वाटू लागते। दीर्घकाळ अशी परिस्थिती राहिल्यास केस पातळ होणे, कोरडेपणा आणि टाळूतील वेदना ह्या समस्या अधिक वाढतात। या सर्व लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे गंभीर केसगळतीचा त्रास होऊ शकतो। या समस्येवर उपाय म्हणून शरीराला आणि मनाला एकाच वेळी विश्रांती देणे आवश्यक असते। ताण कमी करण्यासाठी सकस आणि संतुलित आहार घेणे, झोपेचे नियोजन करणे आणि स्वतःसाठी शांत वेळ काढणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। दररोज काही वेळ योगा, ध्यान किंवा श्वसन व्यायाम केल्याने डोक्यावरील ताण कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारते। दिवसभर संगणक, मोबाईल किंवा कामाच्या दडपणाखाली राहिल्यानंतर संध्याकाळी काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग ठरतो। तणावामुळे होणारी डोकेदुखी आणि केसगळती थांबवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून डोक्याची हलक्या हाताने तेल मालिश करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे। कोमट नारळाचे तेल, बदाम किंवा भृंगराज तेलाने रोज 15 ते 20 मिनिटे मालिश केल्यास टाळूतील रक्तप्रवाह वाढतो, केसांची मुळे मजबूत होतात आणि ताण कमी होतो। या प्रक्रियेमुळे केसगळती कमी होतेच, शिवाय डोक्याला थंडावा मिळतो आणि मन शांत होते। काही लोक आठवड्यातून 2दा ही मालिश करूनही चांगला फरक अनुभवतात। सातत्याने हा उपाय केल्यास केसांच्या वाढीमध्ये सुधारणा दिसून येते आणि डोकेदुखी ही हळूहळू कमी होते। केसांच्या चमकदारपणाकडे पाहिलं तर ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स यांची कमतरता ही त्यामागचं मुख्य कारण ठरते। या घटकाच्या अभावामुळे केस कोरडे, राठ आणि निस्तेज दिसू लागतात।
त्यामुळे आहारामध्ये बदाम, अक्रोड, जवसाच्या बिया आणि मासे यांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. बदामात असलेले ओमेगा 3 आणि व्हिटॅमिन ई केसांना आतून पोषण देतात आणि त्यांची नैसर्गिक चमक टिकवून ठेवतात. दररोज काही बदाम भिजवून खाल्ल्यास केसांची मुळे मजबूत होतात आणि त्यांना आवश्यक आर्द्रता मिळते. नियमित सेवन आणि योग्य आहारामुळे काही आठवड्यांतच केसांमध्ये नैसर्गिक तेज आणि मऊपणा परत येतो. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.